नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी कल्याण येथून आहे. कल्याण पूर्व 142 विधानसभा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या प्रचारार्थ कल्याण पूर्व येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेमध्ये उमेदवार सुलभाताईसह सर्व पदाधिकाऱ्यांनी जनतेला उद्देशून भाषणे केली. यावेळी उपस्थित जनतेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी गणपत शेठ यांनी केलेल्या विकास कामाची आणि कल्याण पूर्वेतील कामासाठी पाठपुरावा करत असलेल्या बाबीची स्तुती करून यापुढेही गणपत शेठ प्रमाणे सुलभाताई जनतेसाठी कामे करणार आहेत, यासाठी यांना विजयी करावे असे जनतेला आवाहन केले. प्रशांतजी काळे, अरुण शान या सगळ्यांच्या वतीनं आप्पा शिंदेजी, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सुलभाताई यांना या निवडणुकीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने 2 मिनिटात का नाही, सुलभा वहिनीने या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आणि त्याने सांगितलं की तुमच्या भावाच्या पाठीशी तुम्ही 15 वर्ष सतत उभ्या राहिल्या, आता भावजेच्या पाठीशी उभे राहा. आणि मी तुम्हाला सांगतो, मला हा विश्वास आहे, गणपत शेठचं जे काम आहे ते काम त्याही पेक्षा पुढे नेण्याचं काम सुलभाताई करतील, हा मला या ठिकाणी विश्वास आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की आज या मतदारसंघामध्ये गणपत शेठच्या माध्यमातून शास्त्रीकराचा प्रश्न असेल, या ठिकाणी 100 फुटी रोडवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायचा विषय असेल, श्रीमलंग येथे ट्रॉलीच्या संदर्भातला विषय असेल, नेवाळी भूमिपुत्रांच्या जमिनीचा विषय असेल, बैठ्या चाळीमध्ये SRA क्लस्टर तयार करण्याचा विषय असेल, सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा प्रश्न सातत्याने पाठपुरावा करून गणपत शेठ लावून धरायचे. आणि त्यामुळेच आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन झालेलं आपण बघतोय. खरं म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आपलं जे सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव जनसामान्यांकरता सातत्याने काम करते. शिंदे साहेब असतील, मी असेल, अजितदादा असतील, आम्ही सगळे रात्रंदिवस सामान्य माणसाला काय दिलासा देता येईल या संदर्भातला प्रयत्न करतो. आपलं सरकार हे गतीचं सरकार आहे, आपलं सरकार हे प्रगतीचं सरकार आहे. नाहीतर आपण महाविकास आघाडीचं सरकार बघितलं, हे गतीचं सरकार तर ते स्थगितीचं सरकार होतं, ज्या सरकारमध्ये सगळ्या कामांना स्थगिती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत होतं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं